2 जुलैला त्यांनी चेकआउट केला होता. अजित पवारांचा फडणवीसांबरोबर पुन्हा एकदा शपथविधी जो झाला तो त्याच दिवशी झाला. सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालंय. खरातवर महिलांचं लैंगिक शोषण, जादूटोणा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आलेत. या प्रकरणात काही राजकीय नेत्यांशीही त्यांचे संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे खरात आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे आणि याचमुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. 2 दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याची चर्चा रंगली होती. आता गुवाहाटीतील एक फोटो ट्विट करत सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी चाकणकर यांच्याबाबत मोठा दावा केलाय. अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की काल या फोटोवर आणि गुवाहाटीवर रुपाली चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलं. प्रश्न असा की हा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला, म्हणजेच पेरला गेला, हे गूढ परमेश्वराला माहीत. त्यांचं म्हणणं आहे की त्या परिवारासकट गुवाहाटीला गेल्या होत्या, पण ज्या माध्यमानं ती बातमी चालवली त्यांनी फक्त 3च नावांचा उल्लेख केलाय: रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात. पुढे दमानिया यांनी खालील 3 मुद्दे उपस्थित केलेत. 1. 28 ऑगस्ट 2021ला खरोखर 3 माणसं गेली होती की 12 माणसं गेली होती, याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. एक महत्त्वाची बाब म्हणजे या तारखेनंतर 2 महिन्यात त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या. दुसरी गोष्ट, बरं, त्या माध्यमाच्या बातमीमध्ये आणि एक तारीख होती, ती म्हणजे 30/6/2023. 30 जूनला रुपाली चाकणकर या पुन्हा गुवाहाटीला गेल्या होत्या, 2 दिवस राहिल्या आणि 2 जुलैला परत आल्या. याच तारखेला अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि 2 जुलैला त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. तिसरी गोष्ट, हा फोटो रॅडिसन ब्लूचा गुवाहाटीचा नाही असं आत्ता तरी वाटते. मी ही माहिती SITला पाठवली आहे आणि त्यांना विनंती केली की त्यांनी याचा तपास करावा. या संपूर्ण प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळात संशयाचं वातावरण अधिक तीव्र होताना दिसतंय. गुवाहाटी दौरे, फोटो आणि राजकीय घडामोडी तसंच अशोक खरात यांच्याशी असलेले संबंध यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता SIT चौकशीतून नेमकं काय सत्य समोर येतं आणि या आरोपामागचं वास्तव काय आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.